नमस्कार, GM's रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरव्या तुरीच्या दाण्यांची भाजी. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हिरव्या तुरीचे दाणे मी सोलून घेतलेत. 2 कांदे चिरून घेतलेले आणि मसाल्यासाठी खोबरं, आल्याचे काप आणि लसूण. चला तर सर्वप्रथम आपण तुरीचे दाणे भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे. तव्यावर आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत. थोडं तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकून आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत खमंग. अशा प्रकारे आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत छान. तुम्ही बघू शकता तुरीचे दाणे आपले छान भाजून झाले. मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. त्याच तव्यामध्ये आपल्याला मसाल्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे. तुम्ही यामध्ये तेल टाकून देखील भाजू शकता. नंतर यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे देखील भाजून घेणार आहे. आपला कांदा आणि खोबरे देखील छान भाजून झाले. मी आता हे देखील एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. नंतर आपल्याला जे भाजलेले तुरीचे दाणे त्याला असं थोडं जाडसर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा खोबरं आणि लसूण आल्याचा मसाला वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तशा प्रकारे मी मसाला बारीक वाटून घेतला. चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी गॅसवर कढई घेतली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला जो आपण मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता मी सुके मसाले ॲड करून घेणार आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सुके मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सुके मसाले आणि कांद्याचा मसाला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये मी थोडे पाणी टाकणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले मसाले छान आता परतून झाले. मसाल्यांना किती छान तेल देखील आले. आता यामध्ये मी जे आपण तुरीचे दाणे मिक्सरच्या भांड्यामधून
जाडसर वाटून घेतले होते ते ॲड करून घेणार आहे. मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. मी इथे थंड पाण्याचाच वापर करणार आहे. तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील वापरू शकता. नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. अशा प्रकारे हे छान एकत्र करून आपल्याला आता भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजीला आता उकळी येते. मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. असे छान उकळीमध्ये तुरीचे दाणे जे पण कच्चे असतील ते आपले छान शिजून तयार होतील. आता आपली भाजी तयार आहे. मी आता गॅस बंद करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मी आता खाण्यासाठी भाजी एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा तुम्ही देखील तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून बघा. मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.